गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कालच्या सेशनमध्ये आपण घटना दुरुस्तीची पद्धत आणि संबंधित टॉपिक्स आपण बघितले. तर त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे घटना दुरुस्ती हा टॉपिक अभ्यासण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटनेमध्ये फार उशिरा येतो, पण आधी मात्र भरपूर रेफरन्सेस येतात म्हणून आपण त्याचा अभ्यास केलाय. तर सेम अशाच प्रकारचा अजून एक टॉपिक, तो म्हणजे संसदेत कायदा करण्याची प्रक्रिया. तर त्याचाही अभ्यास घटनेमध्ये फार पुढे येतो, म्हणजे संसदेच्या अभ्यासात येतो, पण तो पॉइंट मात्र आपल्याला आधीच बघून घ्यायचा आहे. तर तो आजचा पॉइंट आहे. कारण काय, तर मध्ये मात्र संसदेत कायदा करण्यात आलेला आहे किंवा या दृष्टिकोनातून काही काही जे रेफरन्सेस येतात, तर ते रेफरन्सेस आपल्याला व्यवस्थित कळावे यासाठी आपल्याला हा पॉइंट आधीच बघायचा आहे. तर पॉइंटचं नाव आहे किंवा टॉपिकचं नाव आहे संसदेतील कायदा निर्मिती प्रक्रिया, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर इन द पार्लमेंट. लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर इन द पार्लमेंट म्हणजे पार्लमेंटमध्ये लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर म्हणजे कायदा करण्याची पद्धत आणि प्रक्रिया नक्की कशी असते, काय असते, याबद्दलचे हे सर्व डिटेल्स आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये बघायचे आहे, की जेणेकरून पुढचे सगळे रेफरन्सेस आपल्याला व्यवस्थितपणे समजून येऊ शकतील. तर आपल्याला माहिती आहे की संसदेत कायदा करायचा आहे. आतापर्यंतच्या 70-75 वर्षात हजारो कायदे देशाच्या संसदेत करण्यात आलेले आहेत. तर त्यासाठी घटनेत सांगण्यात आलेली पद्धत आणि घटनेत अर्थातच सगळी डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले नाहीत. हे सगळे डिटेल्स आपल्याला संसदेच्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या कार्यपद्धती नियमांमध्ये सापडतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला एकत्रितरित्या करायचा आहे. घटनेतल्या तरतुदी आणि त्या कार्यपद्धती नियमांमध्ये दिलेली पद्धत या दोन्ही गोष्टींचा एकत्रित अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर सगळ्यात आधी लक्षात घ्या बघा, की कुठल्याही प्रकारचा कायदा जर आपल्याला करायचा असेल तर त्या कायद्याचं विधेयक पहिल्यांदा तयार करावं लागतं. या विधेयकाला आपण इंग्लिशमध्ये बिल म्हणतो. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमधून पास जर झालं तर मग ते राष्ट्रपतींकडे संमतीसाठी येतं, आणि जर राष्ट्रपतींनी त्याला संमती दिली तर मात्र त्याचा कायदा त्याचं कायद्यात रूपांतर होतं. म्हणजे त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होण्यासाठी ह्या टप्प्याने ते जायला लागतं. अर्थात हे टप्प्याने ते जात गेलं तर त्याचा कायदा होणार असतो, अदरवाईज मात्र हे विधेयक कुठेही या दरम्यान एंड पण होऊ शकतं. पण जर समजा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पास झालं, राष्ट्रपतींनी पण त्याला संमती दिली, की मग त्याचं रूपांतर कायद्यात होतं. आणि एकदा कायद्यात रूपांतर झालं म्हणजे झालं असं नाही, किंवा कायदा त्याचा झालाच, राष्ट्रपतींनी सही दिली किंवा काय म्हणता येईल राष्ट्रपतींनी संमती दिली की कायद्यात रूपांतर होईल, पण लगेच मात्र त्याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात होते असंही नाही. त्याचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी जर व्हायची असेल तर त्याची अधिसूचना सुद्धा होण्याची आवश्यकता असते, ज्याला इंग्लिशमध्ये आपण नोटिफिकेशन असं म्हणतो. अधिसूचना या शब्दाचा अर्थ होतो सरकारी गॅझेटमध्ये ते छापलं जाणे. आणि मग सरकारी गॅझेटमध्ये सांगितलेलं असतं की नक्की ह्या कायद्याचा अंमल कुठल्या म्हणजे कोणत्या तारखेपासून होईल आणि देशाच्या कोणत्या प्रदेशासाठी संबंधित कायदा लागू असेल याची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली असते. याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की कायद्याची अधिसूचना होण्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की टू नोटिफाय द ऍक्ट इन द गव्हर्नमेंट गॅझेट, किंवा सरकारी अधिपत्रात त्याची अधिसूचना होणे. जोपर्यंत त्याची अधिसूचना होत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. म्हणून आपण म्हणूया की मग नुसता कायदा झाला म्हणजे झालं असं नाही, तर त्याची अधिसूचना होणं आवश्यक असतं, तरच मग त्याची अंमलबजावणी होऊ शकते, असा प्रकार झाला. मग आता पुढचे डिटेल्स बघूया बघा. मग आता विधेयक म्हणजे काय, तर विधेयकाला सिंपली आपल्याला म्हणूया की आपल्याला जो कायदा करायचा असतो त्या कायद्याचा जो कच्चा मसुदा असतो त्या कच्च्या मसुद्याला आपण विधेयक किंवा बिल असं म्हणतो. म्हणजे एखाद्या कायद्याचा रफ ड्राफ्ट जो तयार केलेला असेल, जो नंतर मग संसदेत वगैरे मांडायचा आहे, तर त्या कच्च्या मसुद्याला रफ ड्राफ्टला आपण विधेयक असं म्हणतो. तर ह्या विधेयकाचे मुळात कोणते कोणते प्रकार असतात त्याचा पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. तर विधेयकाचे प्रकार, तर एका आधारावर म्हणजे विधेयक कुणी तयार केलेलं आहे त्याच्या आधारावर विधेयकाचे दोन प्रकार केले जातात. एकाला म्हणतात सार्वजनिक विधेयक, दुसऱ्याला म्हणतात खासगी विधेयक. आणि विधेयक नक्की कुठल्या विषयाशी संबंधित आहे किंवा नक्की त्याचा कंटेंट काय आहे त्यानुसार त्याचे हे चार प्रकार केले जातात. सामान्य विधेयक, धन विधेयक, वित्तीय विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक. तर पहिल्यांदा या दोन शब्दांचा अर्थ बघूया. तर विधेयक कुणी तयार केलेलं आहे आणि संसदेत मांडलेलं आहे त्यानुसार त्याचे हे दोन प्रकार झाले. सार्वजनिक विधेयक, ज्याला इंग्लिशमध्ये शब्द वापरला तो पब्लिक बिल,
आणि याला मात्र प्रायव्हेट मेंबर्स बिल असा शब्द म्हटला जातो. मला वाटतं मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे प्रायव्हेट मेंबर म्हणजे नक्की कोण आणि पब्लिक मेंबर म्हणजे नक्की कोण. तर संसदेत ज्याला मंत्रीपद म्हणजे ज्या सदस्याला मंत्रीपद प्राप्त झालेलं आहे, की आपण म्हणू की ज्या खासदाराला मंत्रीपद प्राप्त झालेलं आहे त्याला आपण पब्लिक मेंबर असं आपण म्हणतो. आणि अशा पब्लिक मेंबरने तयार केलेल्या विधेयकाला आपण सार्वजनिक विधेयक असं आपण म्हणतो. आणि संसदेतला जो कोणी सदस्य खासदार हा मंत्री नाहीये अशा व्यक्तीला आपण खासगी सदस्य असं म्हणतो. अर्थात मग असा खासगी सदस्य हा सरकारी पक्षातलाही असू शकतो. म्हणजे सध्या जर आपण म्हणूया की एनडीएचं सरकार असेल आणि त्यात बीजेपी हा सगळ्यात मोठा पक्ष असेल तर बीजेपीचे जेवढे काही खासदार सध्या लोकसभेमध्ये असतील किंवा इव्हन मध्ये पण असतील तर इव्हन त्या बीजेपीच्या खासदारांपैकी ज्यांना मंत्रिपद प्राप्त झालेली आहेत, अर्थात सगळ्यांना प्राप्त होत नाही आपल्याला लगेच कळेल, ज्यांना मंत्रिपद प्राप्त झालेली आहेत ते झाले पब्लिक मेंबर्स, ते मंत्री झाले. आणि मात्र ज्यांना मंत्रिपद प्राप्त नाहीत असे इव्हन सरकारी पक्षातले जे काही सदस्य किंवा खासदार आहेत त्यांनाही मात्र आपण खासगी सदस्य म्हणणार आहोत. आणि विरोधी पक्षातले तर सगळेच खासगी सदस्य येतील कारण त्यांना कुणालाही मंत्रिपद प्राप्त होण्याची शक्यता नसते. म्हणून जो कोणी मंत्री आहे त्याने तयार केलेल्या विधेयकाला म्हणायचं सार्वजनिक विधेयक. आणि जो कोणी मंत्री नाहीये पण संसदेचा खासदार आहे, सरकारी पक्षातला किंवा विरोधी पक्षातला, तर त्या सगळ्यांनी तयार केलेल्या त्यांच्यापैकी कुणीही तयार केलेल्या विधेयकाला आपण प्रायव्हेट मेंबर असा आपण शब्द वापरतो. त्यांनी तयार केलेल्या विधेयकाला आपण खासगी सदस्याचं विधेयक किंवा सिम्पली खासगी विधेयक असा आपण शब्द त्या ठिकाणी वापरतो. या दोघांमध्ये अजून बेसिक काय फरक आहे तो आपण पुढच्या काय म्हणतात तर पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. त्याच्या आधी मात्र यांचा अभ्यास करा किंवा ठीक आहे त्याच्या आधी आपण या दोघांमधला हा जो फरक दिलेला आहे तोच पहिल्यांदा बघून घेऊया. सार्वजनिक विधेयक आणि खासगी विधेयक. सुरुवातीला आता मी जो अर्थ सांगितला तो अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. एखाद्या मंत्र्याने संसदेत मांडलेल्या विधेयकाला आपण सार्वजनिक विधेयक असं आपण म्हणतो. आणि मंत्र्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही संसद सदस्याने, पण तो संसद सदस्य पाहिजे बाहेरचा माणूस नाही, पण मंत्र्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही संसद सदस्याने मांडलेल्या विधेयकाला खासगी सदस्याचे विधेयक किंवा सिम्पली खासगी विधेयक असं आपण म्हणतो. इंग्लिशमध्ये प्रायव्हेट बिल त्याला आपण म्हटलं जातं. हे विधेयक काय इंडिकेट करतं तर हे विधेयक सत्ताधारी पक्षाची धोरणे प्रदर्शित करतं. कारण त्या विधेयक जर मंत्र्याने तयार केलं असेल तर निश्चितच त्या मंत्र्याची अपेक्षा असेल की जी काही ते विधेयकातला कंटेंट असेल तो कंटेंट हा सत्ताधारी पक्षाची धोरणं इंडिकेट करतो असे लगेच आपल्याला लक्षात येईल. तर हे विधेयक मात्र संबंधित सार्वजनिक मुद्द्याबद्दल विरोधी पक्षाची भूमिका प्रदर्शित करतो मुख्यतः. अर्थात असं विधेयक इव्हन त्या सरकारी पक्षातल्या खासगी माणसाने पण केलेलं असू शकतं, तेव्हा मात्र ती विरोधी पक्षाची भूमिका नसते. पण असं होण्याची शक्यता फार रेअर असते. त्यामुळे खासगी विधेयक मुख्यतः विरोधी पक्षातल्या लोकांनी केलेलं असतं. म्हणून हे विधेयक एखाद्या कुठल्याही जनतेच्या सार्वजनिक मुद्द्याबद्दल विरोधी पक्षाची भूमिका प्रदर्शित करण्याचं काम करते. हा पॉइंट होईल. हे विधेयक संसदेत पारित होणं तुलनेनं सोपं आहे. कारण ते मंत्र्यांनी तयार केलं, त्यांचं मुळातच बहुमत लोकसभेमध्ये असू शकतं, इव्हन राज्यसभेत असू शकेल, तर ते पास होणं तुलनेनं सोपं आहे असं म्हणता येईल. हे विधेयक संसदेत पास होणं मात्र तुलनेनं अवघड असतं. कारण ते जर विरोधी पक्षाने तयार केलेलं असेल तर विरोधी पक्षाची निश्चितच संसदेत किंवा ऍटलिस्ट लोकसभेमध्ये तरी निम्म्यापेक्षा कमी जागा असल्यामुळे मात्र त्यांनी तयार केलेलं विधेयक पास होईल की नाही याची मात्र शाश्वती नाही. चौथा पॉइंट, हे विधेयक सभागृहाने फेटाळल्यास संसदेचा सरकारवर विश्वास नाही असा त्याचा अर्थ होतो. मंत्र्याने तयार केलेलं एखादं विधेयक जर समजा संसदेने फेटाळलं म्हणजे पास केलं नाही तर याचा प्रॅक्टिकल अर्थ असा होतो की संसदेचा किंवा ऍटलिस्ट लोकसभेचा त्या सरकारवरच आता विश्वास राहिलेला नाही असा त्याचा अर्थ होईल. पण ते समजा फेटाळलं गेलं म्हणून आपोआप सरकार पडेल मात्र असा अर्थ त्याचा होत नाही. जर समजा एखादं विधेयक पास झालं नाही मंत्र्याने मांडलेलं आणि आता सरकारने विश्वास गमावलेला आहे असं त्यातनं इंडिकेट झालं तर मात्र विरोधी पक्ष सरकारच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणून मात्र सरकारला पाडण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणून विधेयक जर पास झालं नाही
तर ते सरकारच्या विरुद्ध असलेलं मत असतं, पण आपोआप सरकार पडतं असा त्याचा अर्थ होत नाही. त्यासाठी वेगळी पुढची अविश्वासाच्या ठरावाची प्रक्रिया त्या विरोधी पक्षाला करावी लागेल. म्हणून हे विधेयक सभागृहाने फेटाळल्यास संसदेचा सरकारवर विश्वास नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याचा परिणाम अर्थातच पुढे परिणाम सरकारच्या राजीनाम्यात किंवा अविश्वासाच्या ठरावात होऊ शकतो. आता आमचं विधेयक पास झालं नाही म्हणून आपोआप स्वतःहून राजीनामा देणारं कुठलंही सरकार आज सध्या तरी अस्तित्वात राहिलेलं नाही आहे किंवा येण्याची शक्यता नाही. म्हणून म्हणूया की अविश्वासाच्या ठरावात त्याचा परिणाम होऊ शकेल असं पॉइंट आणि होऊ शकतो म्हटलंय, होतोच असा शब्द वापरलेला नाही. आणि इकडे खासगीचं एखाद्या माणसाचं विधेयक नाही पास झालं, हे विधेयक सभागृहाने फेटाळल्याचा अर्थ सरकारवर अविश्वास आता यांचा आहे, म्हणजे संपूर्ण सभागृहाचा आहे असा मात्र त्याचा अर्थ होत नाही, कारण ते विधेयक मुळात सरकारच्या मंत्र्याने मांडलेलंच नाही असा त्याचा अर्थ आहे. हे विधेयक सभागृहात मांडण्यापूर्वी 7 दिवसांची पूर्व नोटीस देणं आवश्यक असतं. मंत्र्याने मांडलेलं विधेयक आता मी विधेयक मांडणार आहे अशा आशयाची 7 दिवस म्हणजे 7 दिवसांची पूर्व नोटीस सभागृहाला देणं आवश्यक असतं. तर इथे मात्र 1 महिन्याची पूर्व नोटीस देणं आवश्यक असतं. ही पूर्व नोटीस काय प्रकार झाला तर सभागृहाचं लक्ष आकर्षित करण्यासाठी नोटीस देणे. टू नोटीस या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो की एखादी गोष्ट लक्षात घेणे किंवा एखादी गोष्ट लक्षात येणे असं आपण त्याला म्हणतो. तर हे विधेयक मांडण्यापूर्वी सभागृहात किमान 7 दिवस आधी तरी नोटीस द्यावी लागते की अशा प्रकारचं विधेयक मांडलं जाणार आहे आणि हे मांडायचं असेल तर मात्र 1 महिना आधी ती नोटीस द्यावी लागते. हा पॉइंट झाला. आणि हे विधेयक संबंधित विभागामार्फत कायदा विभागाच्या मदतीने तयार केलं जातं. म्हणजे आता हा मंत्री हा कुठल्याही एखाद्या मंत्रालयाचा मंत्री असू शकतो. तो गृहमंत्री असू शकतो, तो वित्त मंत्री असू शकतो, कृषी मंत्री असू शकतो किंवा समजा म्हणू की टेक्सटाईल मिनिस्टर असू शकतो किंवा सामाजिक कल्याणाचा मंत्रालयाचा मंत्री असू शकतो. तर तो जो काही मंत्री आहे तो त्याच्या संबंधित विभागामार्फत ते बिल तयार केलेलं असतं. पण बिल मात्र कायद्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त चांगलं व्हावं यासाठी मदत कोणाची घेतली जाते तर कायदा विभागाची. आपल्याकडे एक लॉ मिनिस्ट्री म्हणून स्वतंत्र मिनिस्ट्री आहे, त्याच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ लॉ पण काम करतं. तर अशा रीतीने सार्वजनिक विधेयक संबंधित मंत्रालय किंवा त्या मंत्रालयाअंतर्गत काम करणारं विभाग डिपार्टमेंट ते तयार करतं आणि मदत मात्र घेतं कायदा विभागाची किंवा लॉ डिपार्टमेंटची मदत घेतं. पण असं खासगी विधेयक तयार करायचं असेल तर हे विधेयक तयार करण्याची जबाबदारी संबंधित संसद सदस्याची असते. त्याला मात्र अशा रीतीने त्या कायदा मंत्र्याची किंवा कायदा विभागाची मात्र मदत मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे ही त्याची पर्सनल जबाबदारी झाली. तो आपल्या पद्धतीने हे विधेयक तयार करण्याचं काम करतो. तर अशा रीतीने विधेयक कुणी मांडलेलं आहे त्यानुसार मग हे विधेयकाचे 2 प्रकार झाले, एकतर सार्वजनिक विधेयक किंवा खासगी विधेयक. आता दुसऱ्या आधारावर म्हणजे याचा अर्थ विधेयक नक्की कशाशी संबंधित आहे, कुठला विषय किंवा आशय त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यानुसार हे 4 बिल किंवा 4 प्रकार केले जातात. सामान्य विधेयक, धन विधेयक, वित्तीय विधेयके आणि घटना दुरुस्ती विधेयक. आपण मागच्या सेशनमध्ये घटना दुरुस्ती विधेयक या शब्दाचा अर्थ आणि ती पास करण्याची पद्धत दोन्ही बघितलेलं आहे. नावातूनच लक्षात येईल की संसदेत पारित करायचं असं विधेयक की ज्या विधेयकाचा उद्देश आपल्या देशाच्या घटनेत काहीतरी दुरुस्ती किंवा बदल घडून आणण्याचा आहे, त्या विधेयकाला आपण घटना दुरुस्ती विधेयक असं म्हणू शकतो. म्हणजे वरच्या विधेयकांचा उद्देश घटनेत दुरुस्ती वगैरे असं काही नसतो, वेगळा दुसरा कुठला तरी उद्देश असू शकतो. पण ह्या विधेयकाचा उद्देश मात्र असा असतो की घटनेतली एखादी तरतूद, एखादं कलम ते टाकणे किंवा काढून टाकणे किंवा त्याची वाक्यरचना, शब्दरचना बदलवणे अशा प्रकारचा एखादा उद्देश जर असेल तर त्याला आपण घटना दुरुस्ती विधेयक किंवा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल असं आपण त्याला म्हणू शकतो. ते आपण मागच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे. आता हे 3 प्रकार काय आहेत ते बघूया. सामान्य विधेयकाला इंग्लिशमध्ये आपण ऑर्डिनरी बिल म्हणतो, याला मनी बिल म्हणतो आणि याला फायनान्शियल बिल्स असा शब्द वापरला जातो. तर या दोघांमधला मुळात या तिघांमधला फरक कळण्याकरता पहिल्यांदा मुळात धन विधेयक म्हणजे काय ते आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे आपल्याला सामान्य विधेयक या शब्दाचा अर्थ व्यवस्थित लक्षात येऊ शकेल. तर धन विधेयक म्हणजे अशा प्रकारचं विधेयक की ज्या विधेयकामध्ये इकडे लिहितो केवळ 110 कलमातल्या तरतुदींचा समावेश असेल तर त्याला आपण धन विधेयक किंवा मनी बिल असं पण म्हणतो.
पुढे आपल्याला बघायचं की कलम 110 मध्ये एकूण 6 वेगळ्या प्रकारच्या तरतुदी दिलेल्या आहेत. या सर्व तरतुदी भारत सरकारच्या जमा खर्चाशी संबंधित असलेल्या तरतुदी आहेत. त्यामुळे एखादं कोणतंही विधेयक की ज्याच्या जर आणि पुन्हा केवळ म्हटलेलं आहे, केवळ कोणती तरतूद पाहिजे तर 110 या कलमात ज्या काही 6 तरतुदी दिलेल्या आहेत, या 6 तरतुदींपैकी फक्त एक तरतूद असेल तरी सुद्धा ते धनविधेयक होईल. एकापेक्षा जास्त तरतुदी असतील तरी सुद्धा ते धनविधेयक होईल. त्या सगळ्याच्या सगळ्या तरतुदी असतील तरी सुद्धा ते धनविधेयक होईल. फक्त अट काय झाली की या 6च्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही तरतूद त्या विधेयकामध्ये नसावी. म्हणून आपण असं म्हणतोय की केवळ. म्हणून धनविधेयक म्हणजे असं विधेयक झालं की ज्या विधेयकात केवळ 110 मधल्या कलमात किंवा कलम 110 मधल्या तरतुदींचा समावेश असेल, एक किंवा काही किंवा सर्व तरतुदींचा समावेश असला तरी सुद्धा ते धनविधेयक होईल. फक्त त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा समावेश त्या विधेयकामध्ये नसावा. म्हणून आपण त्याला धनविधेयक असं आपण म्हणतोय. आणि हे कळलं तर मग आपल्याला सामान्य विधेयकाचा अर्थ कळेल. मग असं विधेयक की ज्याच्यामध्ये कलम 110 मधली एकही तरतूद नाही किंवा 110 मधल्या तरतुदीचा ज्यात बिलकुल समावेश होत नाही, अशा विधेयकाला आपण सामान्य विधेयक असं म्हणू शकतो. म्हणून फक्त 110 शी संबंधित विधेयक धनविधेयक आणि 110 शी संबंध नसलेलं विधेयक, एकही तरतूद नसायला पाहिजे मात्र त्याच्यामध्ये, तर त्याला सामान्य विधेयक असं आपण म्हणू शकतो. आणि आता एखादं विधेयक असं असू शकतं की ज्याच्यामध्ये काही तरतुदी धनविधेयकाशी संबंधित आहेत तर काही तरतुदी मात्र धनविधेयकाशी संबंधित नाहीत. म्हणजे दोन्ही प्रकारच्या तरतुदींचा समावेश असलेलं विधेयक जर असेल तर त्याला आपण वित्तीय विधेयक, फायनान्शियल बिल असा आपण शब्द वापरतो. फायनान्शियल बिलची जी काही तरतूद आहे ती सगळी तरतूद कलम 117 मध्ये दिलेली आहे. त्याचे अधिक लक्षात घ्या की फायनान्शियल बिलाचे पण 2 गट करतात. पहिल्या गटात आणि दुसऱ्या गटात येणारी विधेयके. म्हणजे फायनान्शियल बिल ग्रुप 1 आणि फायनान्शियल बिल ग्रुप 2 त्यापैकी पहिल्या गटात येणाऱ्या विधेयकांची तरतूद कलम 117च्या उपकलम 1 मध्ये दिलेली आहे. आणि दुसऱ्या गटात येणाऱ्या विधेयकाची तरतूद मात्र कलम 117च्या 3 उपकलमात देण्यात आलेली आहे. तर आता सध्यापुरतं एवढं लक्षात घ्या की वित्तीय विधेयक म्हणजे असं विधेयक की जे 100% धन पण नाहीये आणि 100% सामान्य पण नाहीये. म्हणून त्याच्यात वेगवेगळ्या प्रमाणात कॉम्बिनेशन दोन्ही प्रकारच्या विधेयकांचं झालेलं असेल तर त्याला आपण वित्तीय विधेयक म्हणतो. आणि त्याचे 2 गट करण्याचं कारण मुळात असंच आहे की पहिल्या गटात दोघांचं कॉम्बिनेशन झालेलं असताना जास्त प्राबल्य धनविधेयकाचं असतं, त्याला पहिल्या गटात घेतात. आणि दुसरं जे बिल असतं ते मुळातच एक सामान्य असतं, पण त्याच्यात मात्र धनविधेयकाशी संबंधित फक्त एक तरतूद आलेली असते, तर म्हणून आपण त्याला दुसऱ्या गटामध्ये ठेवतो. त्याला अशा प्रकारच्या दोन्ही गटांना काय म्हणतात बिलांना आपण वित्तीय विधेयक असा आपण शब्द वापरत असतो. तसं पण झालं. मग आता या तिघांच्या पारित करण्याची पद्धत मात्र आपल्याला बघायची आहे. आणि इकडे आपण बघितलं कोणी तयार केलेलं आहे, तर ह्या दोन्ही प्रकारच्या माणसांना या सगळ्या प्रकारचे विधेयक तयार करता येतात का, हे पण आपल्याला या सगळ्या प्रक्रियेतून लक्षात येईल. आधीच एक पॉईंट सांगतो बघा की सार्वजनिक विधेयक म्हणजे मंत्र्याने तयार केलेलं विधेयक फक्त मंत्री तयार करू शकतो असं विधेयक यांच्यापैकी फक्त कोणतं असतं, धनविधेयक असतं. बाकी अदरवाईज मंत्र्याच्या व्यतिरिक्त दुसरा खासगी सदस्य यांच्यापैकी धनविधेयक सोडलं तर बाकी कुठलंही बिल तयार करू शकतो. धनविधेयक तयार करण्याची जबाबदारी किंवा अधिकार हा मात्र फक्त मंत्र्याला असतो असं आपल्याला म्हणता येईल. तर क्रमाक्रमाने आपण पहिल्यांदा सामान्य विधेयक पास करण्याची पद्धत बघूया, नंतर धनविधेयकाची बघूया आणि मग नंतर वित्तीय विधेयक पास करण्याची पद्धत बघूया. एकदा सामान्य विधेयक पास करण्याची पद्धत आपल्याला डिटेल्ड कळाली की त्याच्याच आधारावर आपल्याला धनविधेयक पारित करण्याची पद्धत सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकेल, असा हा पॉइंट आहे. मग आपण सुरुवातीला बघूया सामान्य विधेयक पारित करण्याची पद्धत. तर आधी हे 4 पॉइंट्स आपण सामान्य विधेयकाबद्दल बघूया. अर्थ आपण बघितलेला आहे की असं विधेयक ज्याच्यात कलम 110 मधल्या कुठल्याही तरतुदीचा समावेश नसतो, एकही तरतूद असण्याची आवश्यकता नाही किंवा नसेल तर आपण त्याला धनविधेयक असं म्हणू शकतो. तर पहिल्यांदा त्याच्याशी संबंधित हे 4 मुद्दे आपण अभ्यासूया. पहिला पॉइंट त्यातला की सामान्य विधेयक प्रथम लोकसभेत मांडता येईल किंवा राज्यसभेतही मांडता येईल.
असं नाही की पहिल्यांदा ते लोकसभेत मांडलं पाहिजे अशी तरतूद नाही. ते पहिल्यांदा मांडताना लोकसभेपासून सुरुवात करता येऊ शकते किंवा राज्यसभेपासूनही सुरुवात करता येऊ शकते. दुसरं, सामान्य विधेयक हे मंत्री तयार करून मांडू शकतो किंवा खासगी सदस्य सुद्धा तयार करून मांडू शकतो, असा पॉईंट झाला. म्हणून ते एक सार्वजनिक विधेयक असू शकतं किंवा खासगी सदस्याचं विधेयक सुद्धा असू शकतं. तिसरा पॉईंट, सामान्य विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी मात्र राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेण्याची आवश्यकता नसते. राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेण्याची आवश्यकता नसते. पण हे विधेयक ज्या सभागृहात मांडलेलं आहे त्या सभागृहाची संमती घेण्याची आवश्यकता असते. मात्र सभागृहाची संमती मात्र आवश्यक असते. हे जे पहिले 3 पॉइंट्स आपण बघितलेले आहेत सामान्य विधेयकाला लागू होणारे, एक्झॅक्टली अपोजिट पॉइंट्स आपल्याला धन विधेयकाच्या बाबतीत मांडायचे. विधेयक जर धन विधेयक असेल तर ते पहिल्यांदा लोकसभेतच मांडावं लागतं. ते फक्त मंत्र्याला तयार करता येऊ शकतं आणि ते लोकसभेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते आणि अर्थात सभागृहाची संमती घ्यावी लागते. पण पहिल्या 3 गोष्टी मात्र सामान्य विधेयकाच्या ज्या लागू होतात ज्या लागू होतात त्याच्यापेक्षा वेगळ्या मात्र धन विधेयकाला लागू होतात. असाही पॉईंट आपल्याला धन विधेयकाच्या वेळी आपल्याला तो बघायचा. मग हे 4 पॉइंट्स याच्याबद्दल झाल्यानंतर मग आता आपण सामान्य विधेयक पारित करण्याची पद्धत आपण बघूया. आता एक टेबल तयार केलेला आहे. मी याचं वर्णन करून तुम्हाला ही सगळी प्रक्रिया सांगतो. आता हे वरती जे बॉक्सेस दाखवलेले आहेत ते बॉक्सेस म्हणजे सभागृह म्हणजे संसदेचे 2 सभागृह आहेत असं आपण म्हणूया. मग जर विधेयक सामान्य असेल तर पहिलं सभागृह कोणतंही असू शकतं. म्हणून ते जर लोकसभा असेल तर दुसरं सभागृह राज्यसभा असेल किंवा ते जर राज्यसभा असेल पहिलं सभागृह तर दुसरं सभागृह मात्र लोकसभा असेल. मग आता समजा पहिलं सभागृह कोणतं तरी एखादं आहे, लोकसभा किंवा राज्यसभा. मग आता हे विधेयक पहिल्या सभागृहात मांडल्यानंतर ऍक्च्युली या 3 टप्प्यांमधून जातं. या 3 टप्प्यांना प्रथम वाचन, द्वितीय वाचन आणि तृतीय वाचन असे शब्द वापरलेले आहेत. इंग्लिशमध्ये त्याला फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग आणि थर्ड रीडिंग असे शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत. इथे रीडिंग किंवा वाचन या शब्दाचा अर्थ घेऊन फक्त ते वाचून दाखवलं जातंय का असा त्या ठिकाणी अर्थ काढायचा नाही. भरपूर मोठी इलॅबोरेट प्रोसेस या ठिकाणी केली जाते. मी पहिल्यांदा तुम्हाला ही प्रोसेस फ्लो मध्ये सांगतो आणि मग आपण या ठिकाणी पुन्हा आपल्याला ते लक्षात येईल. तर समजा एखादं सामान्य विधेयक आहे, कुठल्या तरी एखाद्या सदस्याने ते तयार केलंय, मंत्री असो किंवा खासगी सदस्य असो. मग तो काय करतो की ते विधेयक पहिल्यांदा संबंधित सभागृहाच्या सचिवालयाकडे पाठवतो. सचिवालय ते विधेयक मग आता सभागृहाच्या पटलावर मांडण्याची व्यवस्था करतात. म्हणजे याचा अर्थ ते सभागृहाचे जे काही पीठासीन अधिकारी असतील, लोकसभा असेल तर अध्यक्ष, राज्यसभा असेल तर सभापती, त्यांच्या पटलावर येतं आणि ते आल्यानंतर मग पीठासीन अधिकारी संपूर्ण सभागृहाला विचारतात की अशा प्रकारचं विधेयक आलेलं आहे, ते मांडण्याची परमिशन सभागृहाची आहे का. आणि जनरली सभागृह त्याला आवाजी मतदानाने होकार देतं. आवाजी मतदानाचा अर्थ झाला की सगळेजण म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांनी अध्यक्षांनी विचारल्यानंतर लोक हो किंवा नाही असं ओरडतात. लोक म्हणजे खासदार. आणि आता किती माणसं हो म्हटलेले आहेत आणि किती माणसं नाही म्हटलेले आहेत याचा विचार न करता बहुसंख्य माणसं हो म्हटलेले आहेत असं गृहीत धरलं जातं आणि संबंधित गोष्ट आता सभागृहाने संमती दिलेली आहे असा त्याचा अर्थ काढला जातो. याला आपण आवाजी मतदानाने एखादं विधेयक पास होणे किंवा एखादा प्रस्ताव पास होणे, ठराव पास होणे असा आपण अर्थ काढतो. मात्र जर समजा एखाद्या सदस्याला असं वाटलं की बहुतेक माणसं तर नाही म्हटलेले आहेत आणि इथे हो म्हणण्याचं गृहीत धरलेलं आहे, तर मग अशा वेळी त्याला जर डाऊट असेल तर तो मात्र आपल्या जागेवर तात्काळ उभा राहून सभागृहाच्या विभाजनाची मागणी करू शकतो. सभागृहाच्या विभाजनाची मागणी म्हणजेच याचा अर्थ त्या विधेयकाच्या बाजूने ऍक्च्युअल किती माणसं आहेत आणि विरोधी किती माणसं आहेत हे असर्टन करण्यासाठी प्रॅक्टिकल मतदान घेण्याची तो मागणी करू शकतो. फक्त त्याला ते आवाजी मतदान झाल्यानंतर लगेचच मात्र त्याने आपल्या जागेवर उभं राहून याची मागणी करणं अपेक्षित असतं. पण त्याने जर तशी मागणी केली तर मात्र त्या ठिकाणी म्हणजे प्रॅक्टिकली त्या ठिकाणी मतदान होतं आणि खरंच बघितलं जातं की बाजूचे माणसं किती आहेत आणि काय म्हणू की विरोधी माणसं किती आहेत. पण अशी मागणी जर त्याने केली नाही तर बहुसंख्य माणसं म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त माणसं होच म्हटलेले आहेत
असं गृहीत धरलं जातं आणि अजेंडा पुढे सरकवला जातो, असा तो मुद्दा म्हणतो. मग आता विधेयक कुणीतरी तयार केलेलं आहे, ते पटलावर आलेलं आहे. सभागृहाचे पीठासीन अधिकारी आता सभागृहाला विचारतायत की हे मांडण्याची परमिशन आहे का. जनरली होकार त्याला दिला जातो आणि आता सभागृहाची संमती आहे असं निश्चित झालं की मग पुढची ऍक्टिव्हिटी होते की तो माणूस आपल्या जागेवर उभा राहतो आणि त्या विधेयकाचं शीर्षक आणि त्या विधेयकाचा उद्देश किंवा उद्दिष्ट तो वाचून दाखवण्याचं काम करतो, की जेणेकरून त्याला सांगायचं असं संपूर्ण सभागृहाला की ह्या विधेयकाचा उद्देश अशा अशा प्रकारचा आहे, त्याचं शीर्षक अशा अशा प्रकारचं आहे. आणि ते झाल्यानंतर मग त्या विधेयकाची ते विधेयक सरकारी गॅझेटमध्ये छापलं जातं. याला 1-2 दिवसांची प्रक्रिया होऊ शकते किंवा कधी कधी ते आधीच सरकारी गॅझेटमध्येही छापलेलं असू शकतं. जर सरकारी गॅझेटमध्ये आधीच छापलेलं असेल तर मात्र सभागृहाची संमती घेण्याची आवश्यकता मात्र नसते. नसेल तर मात्र संमती आधी घेतली जाते. संमती मिळाली की तो वाचून दाखवतो त्याचं बिलाचं शीर्षक आणि उद्दिष्ट आणि मग नंतर ते त्या गॅझेटमध्ये छापलं जातं. गॅझेटमध्ये छापण्याचा उद्देश एकच की ते विधेयक आता फॉर्मल औपचारिक सरकारी विधेयक आहे असं त्याला स्वरूप प्राप्त व्हावं, याकरता त्याला सरकारी गॅझेटमध्ये किंवा गॅझेटच्या त्या शिक्क्याखाली छापणं आवश्यक असतं असं म्हणतंय. एवढ्या सगळ्या प्रोसेसेस संपल्या की प्रथम वाचन नावाचा टप्पा संपलेला असतो असं म्हणता येईल. म्हणून प्रथम वाचन या टप्प्यात काय काय होतं तर विधेयक मांडलं जातं, मांडण्यासाठी सभागृहाची संमती घेतली जाते, त्यानंतर ज्याने ते मांडलेलं आहे तो त्याचं शीर्षक आणि उद्दिष्टे वाचून दाखवतो आणि त्यानंतर मग विधेयक गॅझेटमध्ये छापलं जातं. गॅझेटमध्ये छापलं जातं, त्याच्या सगळ्या प्रती तयार केल्या जातात आणि प्रत्येक खासदाराला त्या प्रती त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. कारण सगळ्यांना आता त्याच्यावर चर्चा करायची असते, त्यामुळे प्रत्येकाला विधेयक नक्की काय आहे, कुठलं आहे, हे आपण त्याच्यावर काय टीका टिप्पणी करू शकतो हे सगळ्यांना कळावं याकरता विधेयकाच्या कॉपीज प्रत्येक सदस्याला, प्रत्येक खासदाराला दिल्या जातात. एवढी ऍक्टिव्हिटी झाली की प्रथम वाचन नावाचा हा टप्पा संपलेला असतो. म्हणून हा थोडक्यात टप्पा झाला. पण सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे हा द्वितीय वाचन नावाचा टप्पा आहे. मग त्या द्वितीय वाचन नावाच्या टप्प्यात 3 अवस्था येतात जनरली. त्यातली पहिली अवस्था या ठिकाणी सांगितली की सर्वसाधारण चर्चा म्हणजे जनरल डिस्कशन. मग आता सभागृहामध्ये या विधेयकाबद्दल सर्वसाधारण चर्चा केली जाते. आता सर्वसाधारण चर्चा म्हणजे काय, स्पेसिफिक नसलेली चर्चा किंवा एकदम पॉइंट वाईज नसलेली चर्चा. विधेयकात समजा 40-50 काहीतरी पॉइंट्स आहेत समजा, या पॉइंटला आपण विधेयकातले आर्टिकल्स किंवा कलम म्हणू शकतो. तर ह्या कलमांवर अजून बारीक सारीक तपशीलवार चर्चा अजून होणार नसते. ह्या संपूर्ण विधेयकावर काय म्हटलं तर जनरल अशा प्रकारचं डिस्कशन होणार असतं. जनरल डिस्कशन मध्ये सरकारी पक्षातले माणसं काय म्हणतील की विधेयक किती चांगलं आहे, विधेयक आणण्याची आवश्यकता काय आहे, असं वरवरच्याची चर्चा होईल. विरोधी पक्षातले माणसं जनरली काय म्हणू शकतील की नाही, हे अशा प्रकारचं विधेयक आणण्याची आवश्यकता नाहीये किंवा व्हॉट एव्हर त्यांना जो काही ओव्हरऑल अशा प्रकारचा विरोध दर्शवायचा असेल तर तो विरोध दर्शवण्यासाठी ते प्रयत्न करतील. असंच जनरल डिस्कशनसाठी सभागृहाचा एक निश्चित वेळ पण ठरवलेला असतो. पीठासीन अधिकाऱ्यांनी ठरवलेलं असतं की इतक्या इतक्या दिवस ही जनरल डिस्कशन चालू शकेल. एकदा ती जनरल डिस्कशन संपलं, त्याच्यावर होणारी ती जनरल ओव्हरऑल अशा प्रकारची चर्चा संपली की 4 पैकी कुठला तरी एक निर्णय सभागृहामार्फत घेतला जाऊ शकतो. त्यातला पहिला निर्णय असू शकतो की लगेच हे विधेयक चर्चेसाठी घेणे, म्हणजे डायरेक्ट तिसऱ्या टप्प्यावर येणे, हा पहिला निर्णय असू शकतो. म्हणून लगेच चर्चेला घेणे. नाहीतर दुसरा निर्णय घेतला जाऊ शकतो, जर सभागृहाला असं वाटलं असेल की विधेयक अजून परफेक्ट झालेलं नाही, या विधेयकावर कोणीतरी जास्त डिटेल्ड वर्क करण्याची आवश्यकता आहे, तर मग दुसरा निर्णय घेतला जाऊ शकतो. सभागृहाच्या समितीकडे ते पाठवलं जाऊ शकतं, ज्याला आपण सिलेक्ट कमिटी किंवा प्रवर समिती म्हणतो, त्या समितीकडे पाठवलं जाऊ शकतं. समितीकडे पाठवण्याचा उद्देश असा असतो की विधेयकाला अजून जास्त चांगलं बेटर बनवणे, जेणेकरून काय म्हणतात तर ते जास्त चांगलं हे होऊ शकेल. ही समिती अवस्था त्याकरताच लिहिली आहे, त्याबद्दल अजून जास्त डिटेल नंतर सांगतो. नाहीतर अजून तिसरा निर्णय घेतला जाऊ शकतो, या सभागृहाच्या समितीकडे नाही तर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवला जाऊ शकतो किंवा पाठवला जावा अशा प्रकारचा निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो. नाहीतर चौथा निर्णय पण घेतला जाऊ शकतो की आता जर विधेयक खूप कॉन्ट्राव्हर्सियल आणि विवादास्पद असेल
तर नक्की लोकांची मतं याबद्दल काय आहे ते जाणून घेण्यासाठी हे विधेयक लोकांसमोर सुद्धा ठेवलं जाऊ शकतं. म्हणजे एक प्रकारे ते जनरल पब्लिकसाठी ठेवलं जाऊ शकतं आणि जनरल पब्लिक मग आपली मतं ही सभागृहाकडे पाठवू शकतात. आजकाल डायरेक्ट सभागृहाच्या वेबसाईटवर पण ते उपलब्ध असतं जर लोकांसाठी ठेवलं तर, आणि त्या ठिकाणी लोकांना कमेंट करण्याची सुविधा पण उपलब्ध करून दिली जाऊ शकते. म्हणून एकदा जनरल डिस्कशन संपलं की लगेच ते चर्चेला घेण्यासाठी निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा सभागृहाच्या समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, नाहीतर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय असू शकतो, नाहीतर लोकांची मतं जाणून घेण्यासाठी काही काळासाठी ते लोकांसमोर ठेवण्यात यावं अशा प्रकारचा निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो. आणि आता सध्या लोकशाहीच्या ह्या व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त महत्वाचा निर्णय घेतला जातो बऱ्याच वेळा, तो म्हणजे सभागृहाच्या समितीकडे पाठवण्याचा निर्णय. म्हणून बऱ्याच वेळा दुसरा टप्पा ही समिती अवस्था असते असं पण म्हटलं जातं. मग आता समितीमध्ये काय होतं आणि का समिती अवस्था? तर पहिल्यांदा लक्षात घ्या, समिती म्हणजे कोणती, तर ज्याला आपण संसदीय समित्या म्हणतो त्या समित्या. संसदीय समित्यांचा एक प्रकार असतो सभागृहाच्या विशिष्ट मंत्रालयाला किंवा मंत्रालयांना अटॅच असलेल्या काही समित्या. मग आता हे विधेयक कुठल्या तरी मंत्रालयाचं असू शकतं, मग त्या मंत्रालयाच्या त्या समितीकडे पाठवण्याची प्रक्रिया या ठिकाणी केली जाऊ शकते. आता का करावी, तर एक पहिला पॉइंट आहे की आपली संसद काही वर्षभर काम करणारी यंत्रणा नाही. ती फक्त अधिवेशनांच्या माध्यमातून काम करते. हे सगळं अधिवेशनात होणार असतं. आणि अधिवेशनात मात्र एकच काम नाहीये संसदेला, अनेक काम आहेत, अनेक प्रकारची विधेयकं आहेत, इतर प्रकारचं काही कामकाज संसदेसमोर पेंडिंग असतं बऱ्याचदा. आणि त्यामुळे काय होतं की जो देशाचा कायदा होणार आहे त्या देशाच्या कायद्याच्या विधेयकावर मात्र संसदेत पूर्ण डिटेल्ड चर्चा होईलच याची गॅरंटी नसते. बऱ्याच वेळा विधेयक तयार करताना काही चुका झालेल्या असू शकतात. विधेयकाच्या वाक्यांची शब्दरचना ही लिगली करेक्ट असेलच याची गॅरंटी नसते, कारण कुणीतरी ते तयार केलेलं आहे, जस्ट सुरुवात झालेली समजा त्या विधेयकाला. पण एक लक्षात घ्या, पास झाल्यानंतर संपूर्ण देशाचा तो कायदा बनणार आहे म्हटल्यानंतर त्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा. चुकीचा अर्थ त्यातनं निघायला नको. आणि कधी कधी घाईघाईने मात्र त्याकडे दुर्लक्षही होण्याची शक्यता आहे. पण जर समजा आता हे सभागृहाने बघण्याच्या ऐवजी मात्र सभागृहाच्या समितीकडे पाठवलं, तर त्या समितीमार्फत मात्र त्या विधेयकाची सर्व डिटेल्ड म्हणजे काय म्हणतात तपासणी केली जाऊ शकते, स्क्रुटिनी केली जाऊ शकते की विधेयकात काही चुका आहेत का, विधेयकाच्या वाक्यरचनेत काही चुका आहेत का, लिगली त्याच्यामध्ये काहीतरी लिगल लँग्वेज व्यवस्थित वापरलेली आहे का नाहीये, किंवा अजून अशा प्रकारचा कायदा उद्या भविष्यात झाला तर अजूनही त्याच्यात ह्या गोष्टींचा समावेश करण्याची आवश्यकता आहे असं त्यांना वाटू शकतं की हा कायदा होतोच आहे तर हे पण त्याच्यामध्ये समाविष्ट करावं, किंवा काही गोष्टी त्यांना डिलीट करायच्या असतील तर त्या डिलीटही करू शकतात. फक्त विधेयकाचा जो सार आपण म्हणतोय तो सार मात्र त्यांना काढून घेता येत नाही, पण आवश्यक असलेले वरवरचे बदल मात्र त्यांना करता येऊ शकतात. तर अशा रीतीने ही समिती काय करते तर ते विधेयक अधिक परफेक्ट बनवण्याचं काम करते. म्हणजे जी कामं एकदम मायन्युटली संसदेमार्फत केली जाऊ शकत नाही सभागृहामार्फत, तर ती कामं मात्र त्या सभागृहाची समिती करण्याचं काम करते. कारण ते त्याच्यातही खासदारच असतात, पण त्यांना मात्र सचिवालय असतं, सचिव असतात, तज्ज्ञ मंडळी असतात, हे सगळे व्यवस्थितपणे काम करून त्या विधेयकाला जास्त परफेक्ट बनवण्याचं किंवा काही विवाद असतील तर ते विवाद सोडवण्याचं काम त्या समितीमार्फत होतं. आणि एकदा त्यांचं ते काम संपलं, त्यांना ठराविक वेळ दिलेला असतो, समजा म्हणूया की त्यांचं काम संपल्यानंतर पुन्हा ते विधेयक आता सभागृहात येतं आणि ही तिसरा टप्पा त्यानंतर सुरू होतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कन्सिडरेशन स्टेज. मराठी त्याला म्हटलंय प्रतिवृत्त अवस्था. आता त्या प्रतिवृत्त याच्यावरून तुम्हाला अर्थ लक्षात येणार नाही, तुम्हाला याच्यावरून अर्थ लक्षात येईल. कन्सिडरेशन स्टेज म्हणजे आता विधेयक सभागृहामार्फत कन्सिडर केलं जाणार आहे. मग कन्सिडर केलं जाणार आहे म्हणजेच काय, तर त्या विधेयकातल्या प्रत्येक कलमावर, कलमाला आपण अनुच्छेद पण म्हणतो, म्हणून प्रत्येक अनुच्छेदावर स्वतंत्र चर्चा चालणार असते. कारण तो आधी मी म्हटल्याप्रमाणे देशाचा कायदा बनणार आहे, प्रत्येक पॉइंट प्रत्येक कलम हा चर्चेनंतरच स्वीकारला गेला पाहिजे. मग मग सभागृहाचे पीठासीन अधिकारी काय करतात, पहिलं कलम घेतात आणि सभागृहाला विचारतात पहिल्या कलमाची चर्चा करायची म्हणून. मग चर्चा करताना
कुठलाही सदस्य त्यात हवा तो बदल पण सुचवू शकतो. कलमाचं वाक्य काहीतरी आहे, पण त्यात एखाद्या खासदाराला असं वाटलं की यात अशा प्रकारचा बदल केला पाहिजे, तर तो काय म्हणूया की हवा तो बदल त्याच्यामध्ये सुचवू शकतो. त्याने सुचवलेला बदल हा जर सभागृहाला मान्य झाला, तर मात्र तो बदल त्या विधेयकाचा पार्ट बनवला जातो. म्हणजे याचा अर्थ त्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी समजा तो चर्चेला घेतला, पहिला कलम चर्चेला घेतलं, कुणाला तरी त्याच्यात काहीतरी बदल सुचवा असं वाटला, तर तो म्हणतो की अशा प्रकारचा बदल करण्यात यावा. पीठासीन अधिकारी संपूर्ण सभागृहाला विचारतात की यांनी सुचवलेला बदल तुम्हाला मान्य आहे का? पीठासीन अधिकाऱ्यांनी जर तो हो मान्य आहे असं जर सांगितलं, तर आता ते कलम यांनी सुचवलेल्या सुधारणेसहित पास झालेलं आहे असा त्याचा अर्थ निघतो. आणि मग काय म्हणताल तर कलमावर स्वतंत्र चर्चा झाली की मग त्या कलमावर मतदान केलं जातं. म्हणजे आता प्रत्येक कलमावर स्वतंत्र चर्चा होणार, त्या चर्चेदरम्यान कुणीही बदल सुचवू शकणार, बदल स्वीकारला तर तो बदल त्या कलमाचा भाग बनेल आणि आता ते कलम स्वीकारायचं की नाही म्हणून आता संपूर्ण सभागृहात त्याच्यावर मतदान होईल. जर मतदान होऊन जर ते कलम जर स्वीकारण्यात आलं तर आता पहिलं कलम स्वीकारलेलं आहे असा त्याचा अर्थ. मग नंतर दुसरं कलम, दुसऱ्या कलमावर चर्चा, कुणीही बदल सुचवू शकतो, दुसऱ्या कलमावर मग मतदान होईल, मतदान झालं की मग आता दुसरं कलम स्वीकारलं. मग तिसऱ्या कलमावर चर्चा, कुणीही बदल सुचवू शकतो आणि मतदान होईल. समजा मतदानात मात्र ते तिसरं कलम जर पास होऊ शकलं नाही, तर आता तिसरं कलम मात्र वगळण्यात येईल, कारण ते काही सभागृहाने पास केलेलं नाहीये असा त्याचा अर्थ होईल. असं करत करत त्या विधेयकामध्ये जेवढी काही कलम असतील ती सर्व कलम प्रॅक्टिकली वैयक्तिकरित्या प्रत्येकावर स्वतंत्र चर्चेदरम्यान कुणीही बदल सुचवणे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मतदान होणे आणि मतदानाच्या माध्यमातून एकतर ते कलम स्वीकारलं जातं नाहीतर फेटाळलं जातं. अशा पद्धतीने सर्व कलमांवर या ठिकाणी चर्चा होते. याला म्हणतात एव्हरी आर्टिकल इज नाऊ कन्सिडर्ड बाय द हाऊस. आणि कन्सिडर करून स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं, जसं तसं स्वीकारायचं का बदलासहित स्वीकारायचं, या पद्धतीने ही प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. का केली पाहिजे? पुन्हा पॉईंट लक्षात घ्या, कारण आता हा देशाचा कायदा बनणार आहे, त्याच्या आधारावर जे काही त्या विधेयकात तरतूद आहे त्याच्याबद्दलचा कायदा बनणार आहे म्हटल्यानंतर प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य महत्वाचं आहे, म्हणून स्वतंत्र चर्चा आणि मतदान त्या ठिकाणी घेतलं जातं. एकदा अशा सगळ्या कलमांची चर्चा, मतदान संपलं की ही प्रतिवृत्त अवस्था संपलेली असते आणि त्यामुळे द्वितीय वाचन नावाचा हा टप्पा सुद्धा संपलेला असतो असं आपल्याला म्हणता येईल. मग आता राहिलं काय तर तृतीय वाचन. मग आता तृतीय वाचन मध्ये आता सगळी कलम तर स्वीकारलेली आहे, सगळी कलम प्रत्येक वैयक्तिकरित्या स्वीकारण्यात आलेली नाही तर फेटाळण्यात आलेली आहे. मग आता राहिलं काय? मग आता राहिलं फक्त एकच गोष्ट राहिलेली असते तृतीय वाचन मध्ये की आता संपूर्ण विधेयक, म्हणजे हे जेवढे स्वीकारलेली कलम आहेत त्या संपूर्ण त्या स्वीकारलेल्या कलमांचं मिळून बनलेलं विधेयक आता संपूर्णतः मतदानाला टाकलं जातं. जी कलम वगळण्यात आलेली ती वगळून आता उरलेलं ते संपूर्ण विधेयक आता स्वीकारायचे की नाही स्वीकारायचं एवढाच फक्त मुद्दा राहिलेला असतो. म्हणून आता संपूर्ण विधेयक मतदानाला टाकलं जातं आणि आता सामान्य विधेयक असल्यामुळे ते जर साध्या बहुमताने पास झालं तर आता ते पहिल्या सभागृहात पास झालेलं आहे असा त्याचा अर्थ निघतो. साध्या बहुमताचा अर्थ आपण मागच्या सेशन मध्ये बघितला, 1/2 प्रेझेंट अँड वोटिंग. त्या दिवशी सभागृहात किती माणसं हजर आहेत, त्यांच्यापैकी मतदानात किती भाग घेत आहेत, त्या आकड्याच्या किमान निम्म्या प्लस ऍटलिस्ट एक एवढ्या खासदारांनी जर समजा त्याच्या बाजूने मतदान केलं तर आता पहिल्या सभागृहात हे विधेयक पारित झालेलं आहे असा त्याचा अर्थ निघेल. आणि एकदा ते पारित झालं तर मग या सभागृहाचे पीठासीन अधिकारी प्रमाणित करतात की आम्ही हे पास केलेलं आहे, पहिल्या सभागृहाने पास केलेलं आहे, आणि मग ते आता दुसऱ्या सभागृहामध्ये येत. आणि आता दुसऱ्या सभागृहात काय काय प्रोसिजर होते ही फार महत्वाची लक्षात घेणं. मग आता सुरुवातीला काय म्हटलं बघा की दुसऱ्या सभागृहात सुद्धा हे विधेयक आता या तिन्ही टप्प्यांमधून जाणार असतं. बऱ्याच वेळा प्रथम वाचन नावाच्या टप्प्याची आवश्यकता नसते, कारण ऑलरेडी ते मांडण्यात आलेलं विधेयक. प्रथम वाचन मध्ये विधेयक मांडणे, शीर्षक वाचून दाखवणे वगैरे या गोष्टी होतात. गॅझेटमध्ये छापणे हे मोठी ऍक्टिव्हिटी असते. ऑलरेडी जर ते गॅझेटमध्ये छापलेलं असेल तर बऱ्याच वेळा दुसऱ्या सभागृहात प्रथम वाचन नावाच्या टप्प्याची आवश्यकता नसते.
मग नंतर मात्र ते द्वितीय वाचन या टप्प्यामधून जातं. मग तिथेही सर्वसाधारण चर्चा होऊ शकते. सर्वसाधारण चर्चेच्या एंड नंतर तिथे सुद्धा ते आता दुसऱ्या सभागृहाच्या समितीकडे पाठवलं जाऊ शकतं आणि मग नंतर तिथे सुद्धा ही कन्सिडरेशन स्टेज त्या ठिकाणी येते. द्वितीय वाचन मध्ये जर ती कन्सिडरेशन स्टेज आली त्याचा अर्थ इथे सुद्धा कलम निहाय चर्चा, प्रत्येक चर्चेदरम्यान हवा तो सदस्य बदल सुचवू शकतो किंवा कोणताही सदस्य हवा तो बदल सुचवू शकतो. बदल जर या सभागृहाने स्वीकारला तर आता तो बदल त्या विधेयकात मधला बदल झालेला असतो आणि मग नंतर मग पुन्हा प्रत्येक कलमावर मतदान. पण आता इथे एक पॉइंट फार महत्वाचा लक्षात घेणं, जर एखाद्या कलमात एखाद्या सभागृहातल्या सदस्याने जर समजा बदल सुचवला आणि तो जर या सभागृहाने मान्य केला तर याचा अर्थ असा झाला की संबंधित कलम ज्या पद्धतीने पहिल्या सभागृहाने पास केलेला आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने ते दुसऱ्या सभागृहात पास झालेलं आहे असा त्याचा अर्थ होईल. मग असं प्रत्येक कलम निहाय या ठिकाणी चर्चा वगैरे सगळं झालं की मग पुन्हा इथे सुद्धा तृतीय वाचन नावाचा टप्पा येईल, ज्याच्या एंडला संपूर्ण विधेयक आता स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं यासाठी ते मतदानाला टाकलं जाईल. आणि आता या मतदानादरम्यान काय होतं ही फार महत्वाची गोष्ट आहे. मग काय काय होऊ शकतं बघा या मतदानादरम्यान. तृतीय वाचनच्या एंडला मतदानादरम्यान काय होईल तर पहिला पॉइंट, सभागृहाने समजा कोणत्याही बदलाविना हे विधेयक स्वीकारलेलं असेल, समजा कोणत्याही बदलाविना स्वीकारलेलं आहे. कोणत्याही बदलाविनाचा अर्थ झाला की द्वितीय वाचनाच्या त्या कन्सिडरेशन स्टेज दरम्यान कुठल्याही खासदाराने कोणताही बदल सुचवला नाही. त्यामुळे पहिल्या सभागृहाने ज्या पद्धतीने विधेयक पास केलेलं होतं, ज्या स्वरूपात पास केलेलं होतं त्याच स्वरूपात सगळी कलम जर समजा दुसऱ्या सभागृहाने पास केली तर आपण म्हणू शकतो की दुसऱ्या सभागृहाने कोणत्याही बदलाविना विधेयक पास केलेलं आहे. मग जर असं झालं तर बेटरच आहे. पण म्हणजे याचा अर्थ आता दोन्ही सभागृहांनी सेम पद्धतीने विधेयक पास केलेलं आहे, म्हणजे काय सारख्याच स्वरूपात पास केलेलं आहे आणि मग नंतर मग आता ते राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवलं जाऊ शकेल. म्हणून दुसरं सभागृह ही पहिली ऍक्टिव्हिटी करू शकतं, कुठल्याही बदलाविना पास. नाहीतर बदलासहित पास केलं समजा त्यांनी, बदलासहितचा अर्थ या ठिकाणी होईल की एखाद्या कलमात किंवा एकापेक्षा काही जास्त कलमांमध्ये चर्चेदरम्यान कुणीतरी बदल सुचवला, तो सभागृहाने स्वीकारला. मग प्रॅक्टिकल अर्थ काय होईल त्याचा की या सभागृहाने संबंधित कलम ज्या स्वरूपात पास केलेला आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या स्वरूपात आता दुसऱ्या सभागृहाने ते कलम पास केलेलं आहे असा अर्थ होईल. मग असं जर झालं म्हणजे जर बदल करून यांनी पास केलेला असेल तर विधेयक पुन्हा पहिल्या सभागृहाकडे पाठवलं जातं की यांनी केलेले बदल पहिल्या सभागृहाला मान्य आहे का नाही मान्य. दुसऱ्या सभागृहाने केलेले बदल पहिल्या सभागृहाला मान्य आहेत का नाही यासाठी त्यांच्याकडे ते पाठवलं जातं. मग काय होईल, यांनी केलेले बदल पहिल्या सभागृहाला एकतर मान्य असतील नाहीतर अमान्य असतील, मान्य असतील किंवा अमान्य असतील. जर मान्य असल्याचं निश्चित झालं, यांना मान्य जर झाले तरी काय प्रॉब्लेम नाही. यांनी बदल केला, यांनी मान्य केला म्हटल्यानंतर आता ते पुढे राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवण्यासाठी योग्य ठरू शकेल. कोणत्या स्वरूपात पाठवलं जाईल तर यांनी केलेले बदल आणि यांनी स्वीकारलेल्या बदलाच्या स्वरूपात मात्र ते राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल. पण पॉइंट आहे समजा की यांनी केलेले बदल जर समजा पहिल्या सभागृहाला मान्य नसतील, त्यांनी जर ते अमान्य केले तर काय होणार ते कळण्याच्या आधी तिसरी आणि चौथी कोणती ऍक्टिव्हिटी होऊ शकते तर तो पॉइंट बघूया. तिसरा पॉइंट होऊ शकतो की या सभागृहामध्ये तृतीय वाचनाच्या दरम्यान जे मतदान फायनली होणार आहे त्या मतदानादरम्यान जर दुसऱ्या सभागृहाने हे विधेयक फेटाळून लावलं, आता विधेयक फेटाळून लावणं म्हणजे फेकून देणं असा त्याचा प्रॅक्टिकल अर्थ काढू नये. फेटाळून लावणे याचा अर्थ होतो की ते पास नाही होऊ शकलं. पास नाही होऊ शकलं याचाही प्रॅक्टिकल अर्थ काय होईल की निम्म्यापेक्षा जास्त मतं त्याच्या बाजूने पडली नाही, म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त मतं त्याच्या विरुद्ध पडली असेल तर दुसऱ्या सभागृहात ते पास झालेलं नाहीये. म्हणून आपण त्याला मराठीत दुसरा शब्द वापरतो की ते फेटाळून लावलेलं आहे, त्यांनी ते रिजेक्ट केलेलं आहे असा अर्थ होईल. समजा तिसरी ऍक्टिव्हिटी झाली,
नाहीतर चौथी गोष्ट झाली, या दुसऱ्या सभागृहाकडे ते विधेयक आल्यापासून 6 महिने जर त्यांनी कोणतीही कृतीच केली नाही, काहीच केलं नाही, त्यांनी प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन नावाचा कुठलीही ऍक्टिव्हिटी केली नाही, 6 महिने जर समजा उलटून गेले, तर मग आता बघा, पहिल्या कंडिशन मध्ये ते राष्ट्रपतींकडे पाठवणं शक्य होतं. दुसऱ्या कंडिशनच्या 2A मध्ये सुद्धा ते राष्ट्रपतींकडे पाठवणं शक्य होतं, कारण यांना ते मान्य झालंय म्हणून. पण 2B झालं म्हणजे अमान्य झालं समजा, यांनी केलेले बदल यांना अमान्य असतील, किंवा दुसऱ्या सभागृहाने विधेयक फेटाळूनच लावलं, किंवा दुसऱ्या सभागृहाने विधेयक आल्यापासून 6 महिने कोणतीही कृती केली नाही. आता 6 महिने सलग घ्यायचे नसतात, मी नंतर तुम्हाला पॉईंट सांगतो 6 महिने कसे मोजायचे असतात, म्हणून मी सलग 6 महिने असा शब्द वापरलेला नाही, कारण कोणतंही अधिवेशन सलग 6 महिने मुळात चालतच नाही. पण 6 महिने कसे मोजायचे हा नंतर आपण पॉईंट बघूया. म्हणून जर समजा या 3 गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट झाली, विधेयक जर अमान्य असेल असं झालं, किंवा विधेयक फेटाळून लावण्यात आलेलं असेल, किंवा 6 महिने कोणत्याही प्रकारची कृती करण्यात आलेली नाही असं जर झालं असेल, तर आता याचा अर्थ काढला जातो, संबंधित विधेयक पारित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झालेला आहे असा त्याचा अर्थ काढला जातो. इंग्लिशमध्ये या मतभेदाला डेडलॉक असं म्हणतात. आणि असा जर मतभेद झाला असेल, तर मग आता तो सोडवण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात असं म्हटलेलं आहे, बोलावलीच पाहिजे असं कंपल्शन त्यांच्यावर नाही. जर त्यांनी संयुक्त बैठक बोलवलीच नाही, तर विधेयकाचा एंड झालेला असेल असा त्याचा अर्थ होईल, म्हणजे पुढे काही होणारच नाही त्या विधेयकाच्या बाबतीत. म्हणून जर या 3 गोष्टींपैकी कोणतीही कृती घडली, काय काय, तर दुसऱ्या सभागृहाने केलेले बदल पहिल्या सभागृहाला अमान्य असतील, दुसऱ्या सभागृहाने विधेयक डायरेक्ट फेटाळून लावलं, त्या दुसऱ्या सभागृहाने 6 महिने कोणतीही कृती केली नाही, तर अशा वेळी दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद निर्माण झालेला आहे असं म्हणता येईल, आणि तो सोडवण्यासाठी राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावू शकतात, अशा प्रकारची ही तरतूद आहे असं पॉईंट होईल. असा मुद्दा आहे. मला वाटतं ह्या सगळ्या मी ज्या डायग्रामॅटिक पद्धतीने सांगितलंय त्याच्यावरून तुम्हाला हे क्लिअरली लक्षात आलं पाहिजे की काय काय टप्पे होतात. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलंय का बघा. मग आता आपण मी पहिल्यांदा तुम्हाला ते 6 महिने कसे मोजायचे ते सांगतो, आणि मग नंतर राष्ट्रपतींकडे आल्यानंतर राष्ट्रपती काय काय करू शकतात ते बघूया. ते कळल्यानंतर मग आपण धनविधेयक कसं पारित करतात हे याच गोष्टीवरून आपल्याला लक्षात येऊ शकेल. आणि सगळ्यात शेवटी जर संयुक्त बैठक बोलावलीच तर काय होणार, आणि त्याच्याबद्दलचे सगळे डिटेल्स आपण सगळ्यात शेवटी या टॉपिकच्या सगळ्यात शेवटी बघूया.